सन्माननीय चैत्रामजी पवार सर, माननीय डॉक्टर अविनाशजी भोळ सर आणि या ठिकाणी जमलेले सर्वजण, विशेष करून सगळे बालमित्र, माझे बालमैत्रिणी, आमच्या आजी आजोबा, असे सर्वच या ठिकाणी जमलेत. मी खरं तर आज बोलणार नाही. मी आज अनेक वर्षापासून अंजनापूरला येतोय आणि आज तर खरं मी पवार सर आणि पोळ सरांचं ऐकण्याकरता या ठिकाणी आलेलो. म्हणजे मागच्या अनेक वर्ष स्नेहालय डॉक्टर अविनाशजी भोळ सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना ग्रामविकास, पाणी, पर्यावरण हे प्रश्न काही अर्थाने आम्हाला समजून घेता आले आणि त्यावर छोटंसं काम आम्ही करतो. तर खरं तर मी यावर्षी हे जी या ठिकाणी सर्व सन्माननीय वक्ते आलेत त्यांना ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेला असल्यामुळे मी फार काही बोलणार नाही. मला फक्त एक छोटीशी सूचना करायची आहे की इतकं छान वृक्षवेधचा सगळा तुमचा उपक्रम अनेक वर्षापासून चालू आहे. मला तुम्हाला फक्त सांगायचं आहे की एक छोटी पुस्तिका किंवा माहितीपत्र, डॉक्युमेंटेशन आता तुम्ही केलं पाहिजे, कारण समाजाला तुम्ही प्रेरणा देत आहात. तर एक तेवढी सूचना मला या ठिकाणी करून मी माझं मनोगत थांबवतो, कारण मला यांना ऐकायचं आहे आणि यांच्याकरता जितका वेळ देऊन आपण ऐकू, मला वाटतं ती एक मोठं आपल्याकरता चांगली संधी या ठिकाणी असणार आहे. म्हणून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, धन्यवाद.